याच यंग लेडी आहेत ज्या स्ट्रीट डॉगला दररोज डिनर देतात. रात्रीचं जेवण त्यांना देतातच कंटिन्यू. एक दिवस त्यांचं सुटत नाही, प्रत्येक दिवशी. कुठे बाहेर गेले असतील समजा तर रात्री आल्यानंतर बिस्किट असेल तर बिस्किटसुद्धा सर्व कुत्र्यांना देतात. आता हेच आमच्या इथे एवढे आहेत, त्यांना देतीलच. अजून बाजूला पण 7-8 कुत्रे आहेत. अजून रोडवर जातील तिथे सुद्धा 4-5 आहेत, त्यांना देतात दिवसाला. 15-16 कुत्र्यांना ते जेवायला घालतात. ते राईस आहे, चिकनचे जे पायाचा भाग असतो ना, तो पायाचा भाग घेऊन येतात. किलोभर घेऊन येतात. 60 रुपये किलोने भेटतो त्यांना. आणि मग ते बारीक पीस करून ते राईसमध्ये मिक्स करून ते जेवण पूर्ण बनवतात. तर कसं बनवतं माहीत नाही, पण ते राईसमध्ये असतात ते तुकडे, त्याच्यामुळे डॉग लोक आरामात जेवतात. आणि वाटच बघत असतात. आणि आता पाण्यासाठी ते शोधते. माझ्या इथे जी बसते ती पाणी शोधते. उभे तिला मी पाणी देईन. सर्व डॉग आपापला डावाची वाट बघतात. ते जेवला, तो जेवून गेली. आता ही व्हाईटवाली जेवते आहे. ते तिघे वाट बघतायत. चला, व्हाईटवाल्याचं पण झालं. व्हाईटवाला सुद्धा आता माझ्याकडे पाणी प्यायला येईल. अजून ते 4 बसले बघा. आता त्यांना सोडा साईडला घेऊन ते त्यांना जेवायला देईल बघा. ती बघा, असा त्यांचा दररोजचा प्रोग्राम असतो. कुत्र्यांसाठी काय नाही करत असतात. चला गाईज, असंच तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर असेल स्ट्रीट डॉग ज्यांना खायला प्यायला भेटत नसेल, अशांना तुम्ही खाऊ पिऊ देऊ शकता. आहे देवाची कृपा आहे तर तुमच्यावर, तर त्यांनासुद्धा तुम्ही हेल्प करा. आम्ही पण या मॅडमला हेल्प करतो काही ना काही वस्तू देऊन. चला, असंच आमचं चॅनल आवडलं असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. थँक्यू गाईज. थँक्यू.